सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि उन्हाळ्यात तर कैरीचे कुठलेही प्रकार आपण खाल्लेच पाहिजे. तर आज आपण अगदी 2 ते 3 महिने टिकणारी कैरीची आंबट गोड चटणी आणि कैरीचं सरबत तुमच्या सोबत शेअर करणार आहे. चटणी इतकी चटपटीत होते की तुम्ही कधी बनवली आणि कधी संपली हे तुम्हाला कळणारच नाही. ही चटणी तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा. नमस्कार, मी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग चटणी करायला घेऊ. तर कैरीच्या चटणीसाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे. कैरी शक्यतो कच्चीच घ्यायची. तोतापुरी कैरी कमी आंबट असते. इथे तुम्ही दुसरी कुठलीही कैरी घेतली तरी सुद्धा चालेल. तर ह्या कैरीची उष्णता कमी करण्यासाठी कैरी पाण्यात अर्धा तास तरी ठेवून द्यायची. इथे मी 2 कैऱ्या घेतल्या आहेत. तासाभराने कैरी पाण्यातून काढून कैरीच्या वरचा देठ किंवा चीक साफ पुसून घ्यायचा आणि कैरी स्वच्छ पुसून घ्यायची. कैरीला वर जराही पाण्याचा अंश ठेवायचा नाही. तर हा वरचा कैरीचा देठाचा भाग अर्धा कापायचा आणि कैरी कापून घ्यायची. ही आतली कैरीची कोय काढून घ्यायची आणि कैरीची वरची साल तासून घ्यायची. इथे तुम्ही आधी कैरीची साल तासून मग कैरी कापली तरी सुद्धा चालेल, जसं जमेल तसं. कैरीची साल काढली की कैरीचा कडवटपणा निघून जातो आणि चटणीची चव सुद्धा कडवट लागत नाही. साल काढून झाली की कैरीच्या लहान मोठ्या फोडी करायच्या. ही कैरीच्या मध्यभागी जो कडक भाग आहे तो वेगळा कापून बाजूला ठेवायचा. आपल्याला कैरीच्या चटणीसाठी नरम फोडी आहेत त्याच घ्यायच्या आहेत. बी किंवा कोयच्या आतल्या बाजूच्या फोडी आहेत त्या बाजूला केल्या आहेत आणि बाकीच्या फोडी कापून घेतल्या आहेत. आता ह्या कापलेल्या फोडी मिक्सरमध्ये काढून घ्यायच्या आणि पल्स मोडवर फिरवायच्या किंवा कांदा कापायच्या क्रशरने बारीक करायच्या. कैरी बारीक करताना जराही पाण्याचा वापर करायचा नाही. कैरीच्या फोडी जरा जाडसरच ठेवायच्या. ही अशा पद्धतीने कैरी बारीक केलेली आहे. आता ही कैरी एका भांड्यात काढून घ्यायची आणि मोजून घ्यायची. तर ही 1 मोठी वाटी एवढा कैरीचा किस निघाला आहे, म्हणजे साधारण 300 ग्रॅम एवढा तरी किस आहे. कैरीच्या कोळीच्या बाजूच्या फोडी होत्या त्या सुद्धा मिक्सरमध्ये काढून घ्यायच्या. त्यात 1 चमचा साखर घालायची. साखर आवडीप्रमाणे घालायची. थोडंसं सेंधव मीठ घालायचं, थोडंसं साधं मीठ घालायचं आणि मिक्सरला पाणी घालून वाटून घ्यायचं. तर इथे थोडंसं पाणी घालून हे वाटून घेतलंय. आता हे एका ग्लासात गाळून घ्यायचं. त्यात बर्फ घालायचा. सर्व छान मिक्स करायचं. जी कैरीची आतली कडक बाजू होती त्याचं हे असं थंडगार कैरीचं सरबत तयार केलंय. कैरी कुठेच वाया जाऊ दिली नाहीये. कैरीचा पुरेपूर वापर केलाय. अशा उरलेल्या कैरीचा आपण सरबत करू शकतो किंवा मीठ मसाला लावून चटपटीत कैरी खाऊ शकतो. तर आता कैरीच्या चटणीसाठी तेल गरम करायचंय. त्यासाठी इथे कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करायचं. तेल थोडं जरा जास्तच घ्यायचं. त्यात अर्धा चमचा राई घालायची. राई चांगली तडतडली की पाव चमचा मेथी दाणे घालायचे आणि पाव चमचा हिंग घालायचं. मग लगेचच कैरीचा किस घालायचा. सर्व कैरीचा किस चांगला परतून घ्यायचा. हिंग आणि मेथीचा सुगंध मस्त पसरलाय. तर आता झाकण न लावता कैरी चांगली शिजून घ्यायची. झाकण लावलं तर वाफेचं पाणी होणार आणि कैरी जास्त शिजली जाणार आणि कैरीत पाणी गेल्यानंतर चटणी आपली जास्त दिवस टिकणार नाही, म्हणून झाकण लावायचं नाहीये. आता हलका रंग बदलेपर्यंत कैरी चांगली शिजून घ्यायची. गॅसची आच मंद ते मध्यम ठेवायची. आता कैरी थोडी शिजली आहे आणि रंग सुद्धा बदलला आहे. कैरी अर्धी शिजल्यावर अर्धा चमचा हळद घालायची, म्हणजे हळदीचा रंग बदलणार नाही, म्हणजेच हळद करपणार नाही. म्हणून हळद कैरी थोडी शिजल्यानंतर घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं. इथे 1 चमचा मीठ घातला आहे. आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता हळदीचा रंग कैरीवर छान उतरला आहे. आता इथे गूळ घेतला आहे. आपण 1 मोठी वाटी कैरीचा किस घेतला होता, तर त्या वाटीप्रमाणे अर्धा वाटी इतका आपण गूळ घ्यायचा आहे. जर कैरी जास्त आंबट असेल तर थोडा गूळ अजून घ्यायचा.
इथे तुम्ही गुळाऐवजी साखर घेतली तरी सुद्धा चालेल किंवा अर्ध गुळ आणि अर्धी साखर घेतले तरी सुद्धा चालेल. आता हे गुळ मध्यम आचेवर वितळेपर्यंत परतायचं. साधारण 7 ते 8 मिनिट गुळ वितळायला लागतात. जर गुळाची पावडर घातली तर गुळ लवकर वितळतं आणि वेळही कमी लागतो. तर आता इथे गुळ वितळत आला आहे आणि चटणीचा रंग सुद्धा बदलला आहे. गुळ वितळून थोडं आटलं की गुळाचा पाक होतो की नाही ते पाहायचं. इथे आपल्याला पाक करायचा नाहीये, फक्त एक तार येईपर्यंतच शिजून घ्यायचंय. तर इथे अजून एक तार झालेली नाहीये. अजून थोडं शिजून 2 ते 3 वेळा मिश्रण हातावर घेऊन चेक करून बघितलं की एक तार येते की नाही ते. तर 2 ते 3 वेळा चेक केल्यावर आता एक तार आली आहे आणि मिश्रण पण थोडं आटलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि बंद गॅसवर मिश्रण 2 ते 3 मिनिट सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर मिश्रण थोडं थोडं थंड व्हायला द्यायचं. आता या मिश्रणाची चव घेऊन पाहायचं. यामध्ये मिठाचं प्रमाण कमी जास्त असेल तर मीठ ॲडजस्ट करून घालायचं. मिश्रणावरची थोडी वाफ निघून गेली की नाही ते पाहायचं आणि मिश्रण थोडं कोमट होऊ द्यायचं. म्हणजेच मिश्रण हाताला सोसवेल इथपर्यंत गरम आहे की नाही ते पाहायचं. मगच आपल्याला नंतर मसाले घालायचे. तर इथे आपलं मिश्रण कोमट झालं आहे, त्यासाठी इथे 5 मिनिटं लागली. आता यात मसाले घालायचे. चांगला रंग येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची. आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचे. इथे मी 1 चमचा लाल तिखट घातला आहे. सर्व मसाले मिक्स करायचे. आता या मिश्रणाला मस्त असा रंग चढला आहे. असं शेवटी मसाला घातला की चटणीला रंग चांगला उतरतो. तुम्ही बघू शकता ही चटणी एकदम जाम सारखी झालेली आहे. तर ही अशी कैरीची आंबट गोड चटपटीत चटणी आता तयार झालेली आहे. तुम्ही जेवणात एखादी आवडीची भाजी नसेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता किंवा भाकरी पराठा यासोबत खाऊ शकता. मुलांना टिफिनमध्ये चपातीला जाम सारखं चटणी लावून देऊ शकता. कधी कधी उपमा किंवा पोहे खाताना सुद्धा तोंडाला चव येण्यासाठी ही चटणी चवीसाठी खाऊ शकतो. कुठल्याही प्रकारच्या ठेपल्या सोबत खाऊ शकतो. ही चटणी एकदा बनवली की 1 ते 2 महिने फ्रीजमध्ये सहज टिकून राहते. तर अशा कैरीचा पुरेपूर वापर करून कैरीचे 2 प्रकार केलेले आहे. तर तुम्ही सुद्धा अशी चटणी एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.